चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत बघा अंकगणित मध्ये पदावली। मग आता थोडक्यात पदावली म्हणजे काय तर आपल्याला सांगता येते बघा, ज्यावेळी एकाच उदाहरणामध्ये दोन पेक्षा जास्त क्रिया असणे म्हणजेच त्याला पदावली असे म्हणतात। म्हणजे थोडक्यात बघा, तर या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊयात। 5 + 4 बरोबर बघा, म्हणजे 5 मध्ये 4 मिळविल्यास उत्तर 9 मिळते। पण थोडक्यात आपण या ठिकाणी एकच क्रिया केली। जर आपण या ठिकाणी आणखी असं करू 5 + 4 - 3, मग आता या ठिकाणी सुरुवातीला 5 मध्ये 4 मिळविले म्हणजे 9 होता। बघा, 5 मध्ये 4 मिळविले म्हणजे 9 होता, म्हणजे ही झाली पहिली क्रिया। आणि मग 9 मधून -3 केले म्हणजे 9 - 3 उत्तर येते बघा 6। थोडक्यात या ठिकाणी दोन क्रिया केल्या, एक केली अधिक, एक केली वजा। म्हणजे थोडक्यात ज्यावेळी एकाच उदाहरणामध्ये किमान 2 अथवा 2 पेक्षा जास्त क्रिया केल्या जातात किंवा क्रिया असतात त्यास पदावली असे म्हणतात। मग या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 1 बघा, 5 + 4 + 2 या ठिकाणी पण दोन क्रिया आहेत। सुरुवातीला 5 मध्ये +4 करायचे, आलेल्या उत्तरात पुन्हा +2 करायचे म्हणजे दोन क्रिया करायच्या, म्हणजे किमान 2 अथवा 2 पेक्षा जास्त क्रिया म्हणजेच पदावली होय। थोडक्यात मग 5 + 4 = 9, 9 + 2 = 11। या ठिकाणी उत्तर सांगता येते बघा 11। नेक्स्ट एक्झाम्पल 7 + 5 + 3, मग 7 मध्ये 5 मिळविले 12, 12 मध्ये 3 मिळविले 15, म्हणजे ह्याही ठिकाणी काय सांगता येतात दोन क्रिया करत आहोत। नेक्स्ट मध्ये 25 + 24 + 20 बरोबर किती बघा। आता आपण बेरीज या घटकामध्ये पाहिलेलंच होतं। सर्वप्रथम करूया एकक स्थानांची बेरीज। 5 + 4 9 + 0 9, त्यानंतर 2 + 2 4 + 2 6, म्हणजे उत्तर सांगता येते बघा या ठिकाणी 69। नेक्स्ट मध्ये 12 + 34 + 45, मग 2 + 4 6 + 5 11, 11शी 1 हातचा 1, आता 1 + 3 4 + 4 8 हातचा 1 9, म्हणजे सांगता येतात बघा 91। नेक्स्ट 7 + 5 12 + 6 18 + 3 21 बघा। नेक्स्ट मध्ये म्हणजे थोडक्यात आता या ठिकाणी जर नेक्स्ट मध्ये म्हटलं तर 25 + 24 + 35, मग बघा 5 + 4 9 + 5 14, 14शी 4 हातचे आले बघा 1, 2 + 2 4 + 3 7 हातचा 1 8, म्हणजे उत्तर सांगता येते बघा 84। थोडक्यात या ठिकाणी दोन क्रिया केल्या जातात, या ठिकाणी सुद्धा दोन क्रिया केल्या जातात, या ठिकाणी सुद्धा दोन क्रिया करत आहोत, या ठिकाणी सुद्धा दोन क्रिया करत आहोत, या ठिकाणी मात्र 3 क्रिया करत आहोत, या ठिकाणी सुद्धा 2 क्रिया करत आहोत। म्हणजे थोडक्यात किमान 2 अथवा 2 पेक्षा जास्त क्रिया एकाच उदाहरणामध्ये दिलेल्या असतील तेव्हा त्यास पदावली असे म्हटले जाते। बघा, पदावलीचा मुख्य घटक आणखी एक सांगा। आता आपण स्टेप बाय स्टेप बेसिक घेत आहोत। सुरुवातीला फक्त उदाहरणामध्ये बेरीज किंवा वजा अशी उदाहरणे घेत आहोत आपण। नेक्स्ट मध्ये घेऊयात बघा भागाकार व गुणाकार। नेक्स्ट मध्ये घेऊयात चारही क्रिया एकत्रित, त्यानंतर यामध्ये कंसाचा सुद्धा वापर करूया। बघा स्टेप बाय स्टेप पेपरमध्ये तुम्हाला सर्व एकत्रित येणार आहे, पण आपल्याला लक्षात येण्यासाठी समजण्यासाठी कुठलाही घटक आपण बेसिक पासून शिकतोय आणि तो परफेक्ट लक्षात येतो, त्यासाठी आपण या पद्धतींचा वापर करतोय। सुरुवात फक्त बेरीज वजाबाकी, नंतर फक्त भागाकार गुणाकार, नंतर यांच्यासोबत कंसाचाही वापर करूया, अशा पद्धतीमध्ये आपण शिकूया। नेक्स्ट मध्ये बघूया बघा -5 - 7, आता दोनही संख्यांना चिन्ह वजा आहे, मग यांची करूयात बेरीज। 7 + 5 12, चिन्हाला उत्तराला चिन्ह मात्र वजा,
उत्तराला चिन्ह मात्र वजा. नेक्स्ट मध्ये बघा -5 -4 -5 -5 सर्व संख्यांपूर्वी चिन्ह वजा आहे. यावेळी यांची करावयाची बेरीज. बघा 5 + 5 10 + 5 15. येणाऱ्या उत्तराला चिन्ह मात्र वजा आणि वजा चिन्ह हे उत्तराला निश्चितपणे द्यावेच लागते. नेक्स्ट मध्ये बघा तर -7 -5 -5 यांची सुद्धा करूयात बेरीज. मग 7 + 5 12 + 5 17. चिन्ह मात्र वजा देऊयात. म्हणजे थोडक्यात आपल्या असं लक्षात आलेलं आहे तर जर संख्यांना चिन्ह वजा वजा सारखे असतील तर त्यांची बेरीज करावी, मात्र येणाऱ्या उत्तराला चिन्ह वजा द्यावे. नेक्स्ट मध्ये बघा -5 -6 -4 यांची पण बेरीज करूया. 5 + 6 11 + 4 15. चिन्ह मात्र वजा देऊया. नेक्स्ट मध्ये +5 +5 +5 सर्व संख्यांपूर्वी चिन्ह अधिक आहे, धन आहे. मग यांची बेरीज करूयात. 5 + 5 10 + 5 15. उत्तराला चिन्ह अधिक धन देऊया. पण धन चिन्ह दिलं तरी चालते किंवा नाही दिलं तरी चालते. ऋण चिन्ह मात्र उत्तराला निश्चितपणे द्यावयाचेच असते. नेक्स्ट मध्ये घ्या बघा +5 +5 +6 +5 सर्वांची बेरीज करूया. उत्तराला चिन्ह मात्र अधिक धन देऊया. मग बघा 5 + 5 10 + 6 16 + 5 21. धन चिन्ह दिलं तरी चालते किंवा नाही दिलं तरी सुद्धा चालते. नेक्स्ट एक्झाम्पल -5 -5 -5 -5 या सर्वांची करूयात बेरीज, पण चिन्ह मात्र वजा देऊया. मग 5 + 5 10 + 5 15 + 5 20. उत्तर येते -20. वजा चिन्ह मात्र निश्चितपणे द्यावे. बघा आता आपण सुरुवातीला फक्त घेतले होतं बेरजांचे चिन्ह, नंतर घेतले वजाचे चिन्ह. आता घेऊयात कॉमन बेरीज आणि वजा चिन्ह. बघा आता ह्या ठिकाणी जर म्हटलं तर 5 - 7 + 7. मग 5 पूर्वी चिन्ह नाही म्हणजेच कोणतं चिन्ह आहे, अधिक आहे. मग या धनसंख्यांची बेरीज वेगळी करूया. बघा +5 + 7 बरोबर सांगता येतात. बघा 7 + 5 12. उत्तराला चिन्ह मात्र अधिक दिलं तरी चालते, नाही दिलं तरी चालते. आणि मग घेऊयात -7. -7 मग 12 + 12 - 7. मग 12 मधून 7 गेले, खाली राहतात 5. उत्तराला चिन्ह धन. धन चिन्ह दिलं तरी चालते, नाही दिलं तरी चालते. पण या ठिकाणी आता हे आपण सोडवलं, पण शॉर्टमध्ये बघा 5 मधून सुरुवातीला 7 वजा केले, पुन्हा मिळविले. मग एकदा वजा केले, एकदा मिळविले. फक्त -7 + 7 कटले, राहतात फक्त 5 शॉर्टमध्ये. नेक्स्टमध्ये बघा तर वजा कंसात +6 वजा कंसात +6 वजा 6 बरोबर किती. बघा थोडक्यात काय आहे, +6 धन 6 एका कंसामध्ये आहे, त्या कंसापूर्वी चिन्ह आहे वजा. मग पण दोन चिन्ह वेगवेगळी आहे, वजा अधिक. मग एकच चिन्ह येणार बघा, वजा संख्या 6 परत वजा अधिक 6. कंसामध्ये संख्या आहे +6 अधिक चिन्ह आहे, पण ज्या कंसामध्ये संख्या आहे त्या कंसाला चिन्ह आहे वजा. दोन चिन्ह वेगवेगळे, एकच चिन्ह येणार वजा संख्या 6 परत समोर आहे -6. आणि यानंतरची स्टेप तुम्हाला माहितीच आहे. बघा काय सांगता येते, -6 -6 -6 सर्वांची करूया बेरीज. 6 + 6 12 + 6 18. चिन्ह मात्र वजा देऊया आणि वजा चिन्ह हे उत्तराला निश्चितपणे द्यावेच लागेल. तर मित्रांनो सोबत तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊनच बसलेलेच असाल अशी अपेक्षा करतोय. आणि प्रत्येक उदाहरण सोडून पहा, नोटबुकमध्ये लिहा. म्हणजे तुम्ही जेवढा जास्तीत जास्त सराव कराल तेवढ्या तुमचं गणितामध्ये परफेक्शन वाढेल आणि जास्तीत जास्त वेगाने
अचूकतेने उदाहरणं तुम्ही सोडू शकाल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, सांगता येते 5 वजा 5 अधिक 5. आता या ठिकाणी 5 पूर्वी चिन्ह नाही म्हणजे काय सांगता येते, अधिक 5. त्यानंतर वजा 5, कंसामध्ये आहे -5, संख्या आहे -5, पण ज्या कंसामध्ये आहे त्या कंसाच्याही पूर्वी चिन्ह आहे वजा, 2 चिन्ह पण सारखे आहे. मग एकच चिन्ह घ्यावे, अधिक, संख्या जी आहे ती समोर +5. आणि मग आता यानंतर तर आपल्याला माहितीच आहे सर्व संख्यांपूर्वी चिन्ह धन, मग करावी त्यांची बेरीज. 5 अधिक 5 10, अधिक 5 15, चिन्ह मात्र धन, पण धन चिन्ह दिलं तरी चालते, नाही दिलं तरी पण चालते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, वजा 7 अधिक 7 अधिक 7. मग सुरुवातीला बघा संख्या आहे -7 एका कंसामध्ये, पण त्या कंसापूर्वी पण चिन्ह आहे वजा, सारखे चिन्ह. मग एकच घेऊया, अधिक, संख्या 7, त्यानंतर अधिक, संख्या 7, परत अधिक 7. संख्येला चिन्ह आहे अधिक, ज्या कंसामध्ये संख्या आहे त्याला पण चिन्ह आहे अधिक, दोन्ही चिन्ह सारखे आहेत. मग एकच चिन्ह घेऊया, अधिक, संख्या जी आहे ती. यानंतरची स्टेप माहितीच आहे तुम्हाला. मग 7 अधिक 7 14, अधिक 7 21, उत्तर धन 21. मात्र धनचिन्ह दिलं तरी चालते किंवा नाही दिलं तरी चालते, ऋण चिन्ह मात्र निश्चित द्यावं, याची लक्षात असू द्या. नेक्स्ट मध्ये 5 वजा 6 अधिक -7 बरोबर किती बघा. मग 5, त्यानंतर -6 एका कंसामध्ये आहे, त्या कंसापूर्वी सुद्धा चिन्ह वजा आहे, दोनही चिन्ह सारखे आहे. मग एकच घेऊया, अधिक, संख्या 6, त्यानंतर समोर परत -7. मग संख्या -7 एका कंसामध्ये आहे आणि त्या कंसापूर्वी सुद्धा चिन्ह अधिक आहे, 2 चिन्ह मात्र वेगवेगळी. मग एकच चिन्ह घ्या, वजा, संख्या जी आहे ती. आता धनसंख्यांची बेरीज वेगळी करूया. बघा 5 अधिक 6 11, ह्यामधून -7 करूया. मग 11 वजा 7 बरोबर उत्तर सांगता येते 4, धन 4. पण धन 4 दिलं तरी चालते, नाही दिलं तरी चालते. नेक्स्ट मध्ये बघा 6 अधिक 7 अधिक 6 बरोबर किती. मग स्टेप बाय स्टेप बघा 6 अधिक 6, आता अधिक कंसामध्ये -7, मग -7 एका कंसामध्ये, कंसापूर्वी चिन्ह आहे बघा अधिक, मग अधिक वजा वेगवेगळे आहे, एकच चिन्ह आहे ना, वजा, संख्या 7, समोर आहे अधिक 6. आता धनसंख्यांची बेरीज वेगळी करूयात. बघा 6 अधिक 6 12, अधिक 6 18. मग ज्या संख्या धन आहेत अधिक आहेत त्यांची बेरीज अधिक वेगळी केली आणि समोर आहे -7. मग 18 वजा 7 बरोबर उत्तर सांगता येते बघा 11. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. आता सांगता येते बघा 5 गुणिला 5 भागिला 5. आता ह्या ठिकाणी जर म्हटलं तर उद्या पहिल्या उदाहरणांमध्ये आपण फक्त बेरीज नंतर वजा नंतर बेरीज वजाबाकी घेतली. आता चौथ्या ह्याच्यात घेऊ फक्त गुणाकार भागाकार आणि मग स्टेप घेऊयात बघा कॉमनमध्ये. बघा सुरुवातीला 5 गुणिला 5. मग सुरुवातीला आता कंचे भागू बेव ह्यामध्ये लक्षात घ्या. बघा आणि सुरुवातीला कंस. सर्वप्रथम कंस सोडवावा, नंतर भागाकार गुणाकार ह्यापैकी आधी जी डावीकडून लागेल डावीकडून उजवीकडे सुरुवात जावी, आधी जी डावीकडून लागेल ती क्रिया करावी. मग ते भागाकार असो की गुणाकार असो. त्यानंतर करावी बेरीज व वजाबाकी. बघा पदावली 3 स्टेपमध्ये. सर्वप्रथम असेल तर कंस सोडवा, सर्वप्रथम असेल तर कंस सोडवा. नंबर 2ला भागाकार गुणाकार यापैकी डावीकडून उजवीकडे जाताना जे आधी लागेल ते सोडवा. त्यानंतर
मग तिसरी स्टेप बेरीज व वजाबाकी, ती पण डावीकडून उजवीकडे. पदावलीला एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा. सर्वप्रथम असेल तर कंस, सेकंडला असेल तर गुणाकार भागाकार, थर्डला बेरीज वजाबाकी. ह्या पद्धतीने गेला तर तुमचं उत्तर परफेक्ट येईल. बघा मग आता या ठिकाणी सुरुवातीला 5 गुणिला 5 25 आणि भागीला 5. मग 25 येईपर्यंत आता 5चा टेबल म्हणूयात. बघा सुरुवातीला काय केलं आपण, फक्त गुणाकार केला. मग 5 गुणिला 5 मिळालं 25. आता त्याला भागूयात 5ने, म्हणजे आता होणार 25 भागीला 5. मग 25 येईपर्यंत 5चा टेबल, 5 5 25. मग उत्तर येते बघा आपल्याला 5. पण या ठिकाणी आणखी एक शॉर्ट पद्धत लक्षात ठेवा. आणि आता तुम्ही यापूर्वीच कसोट्या शिकलेला आहे. कसोट्या जर तुमच्या परफेक्ट असतील, नसतीलही तर अगोदर जाऊन तो व्हिडिओ बघा. बरोबर आहे. कसोट्या तुमच्या परफेक्ट असतील तर तुम्ही कितीही मोठाले उदाहरण काही सेकंदामध्ये सोडवू शकता. चला बघा आता या 5 पूर्वी गुणीला चिन्ह आहे, या 5 पूर्वी भागीला चिन्ह आहे. यांना ह्या मांडणीमध्ये घ्या. बघा 5 ज्यांच्या पूर्वी गुणीला चिन्ह आहे त्या अंशस्थानी लिहा, आणि ज्याच्या पूर्वी भागीला चिन्ह आहे त्यांना छेदस्थानी लिहा. आणि मग शॉर्टमध्ये भागाकारातील अंक 5 1 5 कटले, वरती गुणाकारातील अंक 5 1 5 कटले. मग राहतात फक्त बघा काय, तर 5 गुणीला 1 भागीला 1, 5 1 5 5 भागीला 1 फक्त 5. शॉर्टमध्ये 5 5 कटले, छेदस्थानातील अंशस्थानातील समोर राहतात फक्त 5. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 25 भागीला 5 गुणीला 6. 5 पूर्वी चिन्ह आहे भागीला, 6 पूर्वी चिन्ह आहे गुणीला. मग कसं बघा 25 गुणाकारात घेऊया अंशस्थानी 6 आणि भागाकारात घेऊयात 5 शॉर्टमध्ये. मग 5 1 5 5 5 25 राहतात बघा 5 गुणीला 6 म्हणजे 5 सके 30. नेक्स्ट एक्झाम्पल 225 भागीला 25 गुणीला 5. 25 पूर्वी चिन्ह आहे भागीला, 5 पूर्वी चिन्ह आहे गुणीला. मग बघा 225 गुणीला 5 आणि भागीला 25. मग आता शॉर्टमध्ये बघा 5 1 5 कटले, खाली राहतात 5 5 25. मग काय होते बघा 225 भागीला 5. आणि भागाकार मी तुम्हाला नेहमी सांगतोय डावीकडून उजवीकडे करत जावं. बरोबर आहे. मग 5 1 5 कटले, मग काय तर बघा वरती काय जाते 22ला 5ने पूर्ण भाग जात नाही. मग 22 पूर्वीची संख्या काय ते बघा 5 चुक 20 आलेला भागाकार मात्र समोर लिहूया. मग आता 22 मधून ह्या 22 मधून 20 गेले, बाकी राहतात बघा 2 आणि या 2 वरती समोरील अंकाला 5 झाले 25. मग 5 5 25. मग उत्तर काय येते बघा 45. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 40 भागीला 8 गुणीला वर्गमुळात 4. एक गोष्ट लक्षात घ्या बघा, जर 25चे वर्गमूळ विचारले तर 5 घ्या, 49चे वर्गमूळ विचारले तर 7 घ्या, 81चे वर्गमूळ विचारले तर 9 घ्या. त्याचं वाचन असतं वर्गमुळात 81 म्हणजे 81चे वर्गमूळ 9, वर्गमुळात 49 म्हणजे 49चे वर्गमूळ 7, वर्गमुळात 25 म्हणजे 25चे वर्गमूळ 5 आणि म्हणून वर्गमुळात 4 बरोबर 4चे वर्गमूळ 2. याचा जिथं वापर करावा. मग शॉर्टमध्ये बघा सर्वप्रथम काय करूया, फक्त 4चे वर्गमूळ शोधूया. मग या लक्षात घ्या 40 त्यानंतर गुणीला वर्गमुळात 4चे वर्गमूळ घेऊनच टाकूया 2, 4चे वर्गमूळ 2 आणि भागाकारात येतात बघा 8. मग 8 1 8 कटले, 8 5 40. मग राहतात 5 गुणीला 2 म्हणजे 5 दुणे 10. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा 60 भागीला 12 गुणीला 5. आता आपला स्पीड वाढलाच, घेऊया 60 गुणीला 5 आणि भागीला 12. 12 1 12 12 5
60 राहतात 5 गुणिला 5 पाचा 25. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 90/18 गुणिला 6 गुणिला 4. मग पहिल्यासारखं बघा ज्या संख्यांपूर्वी गुणिला चिन्ह आहे त्यांना अंशस्थानी गुणाकार, ज्या संख्येपूर्वी भागिला चिन्ह आहे त्याला छेदस्थानी घेऊया. बघ काय सांगता येते बघा 90 गुणिला 6 गुणिला 4 आणि भागाकारात येतात बघा 18. मग 18 एके 18, 18 पंचे 90. मग काय राहतात बघा 5 गुणिला 6 गुणिला 4. मग 5 सके 30 आणि गुणिला 4. मग 4 0 0 4 त्रिक 12 120. मित्रांनो यातील प्रत्येक उदाहरण नोटबुकमध्ये लिहा. ज्यावेळी तुम्ही नोटबुकमध्ये लिहा त्यावेळी तुमच्या आणखी लक्षात येत राहील आणि तुम्ही परफेक्ट व्हाल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता काय करतोय आपण गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी हे चारही कॉमन मध्ये बघा. मग आता या ठिकाणी बघा तुम्हाला मी आधीच सांगितलं तर एका वेळी उदाहरणामध्ये भागाकारही असेल, गुणाकारही असेल, बेरीजही असेल आणि वजाबाकीही असेल तर सर्वप्रथम भागाकार गुणाकार पण डावीकडून उजवीकडे जाताना जे आधीला गेले बरोबर आहे ते ह्या दोन्ही क्रिया जर भागाकार असेल तोही पूर्ण करून घ्यावा, गुणाकार असेल तोही पूर्ण करून घ्यावा आणि त्यानंतर बेरीज व वजाबाकी डावीकडून उजवीकडे मग सोडवावे. बघा याचं एक उदाहरण सांगता येते. सुरुवातीला काय 25/5 25/5 अधिक 5 गुणिला 4. बघा आता उदाहरण काय सांगता येते 25/5 अधिक 5 गुणिला 4. मग डावीकडून उजवीकडे आधी जर भागाकार लागेल तर तो करूया, नंतर गुणाकार आहे तो करूया, बेरीज आणि वजाबाकी क्रिया फक्त सोबत ठेवूया. मग बघा 25/5 मग ह्या पद्धतीमध्ये लिहूया. मग सोडवायला सोपं जातं. अधिक 5 गुणिला 4. मग 25/5 5 5 25 5 1 5 कटले 5 5 25 अधिक 5 गुणिला 4 बरोबर 20. म्हणून 25 अधिक 5 अधिक 20 बरोबर उत्तर येते बघा 25. आलेलं उत्तर या ठिकाणी लिहूया. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा 45/9 अधिक 20 गुणिला 3. मग फक्त 45/9 आधी सोडूया, नंतर 20 गुणिला 3 सोडूया. मग आता इथं शार्टमध्ये लिहूया. सांगा 45/9 45 येईपर्यंत 9चा टेबल म्हणजे 9×5 45 5चा भाग जाते मध्ये अधिक परत 20 गुणिला 3 म्हणजे 20 त्रिक 60. मग 5 अधिक 60 बरोबर उत्तर सांगता येते बघा 65. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 5 अधिक 63/9 अधिक 4 गुणिला 5. सर्वप्रथम क्रिया करूया भागाकाराची आणि गुणाकाराची. मग सांगता येते बघा 5 अधिक बघा 5 अधिक 63/9 63/9 सोडूया. 63 येईपर्यंत 9चा टेबल 9 63 म्हणजे भाग्याला 7चा. नंतर समोरील अधिक जसे आहेत तसे 4 गुणिला 5 म्हणजे 4 5 20. आता सर्व संख्या धन आहेत म्हणजे त्यांची बेरीज करूया. बघा 5 अधिक 7 12 अधिक 20 बरोबर सांगता येते 32. नेक्स्ट एक्झाम्पल 35/7 गुणिला 4 अधिक 5 वजा 4. मग सर्वप्रथम काय सोडवायचं आपल्याला फक्त भागाकार. 35/7 35 येईपर्यंत 7चा टेबल 7 5 35 किंवा याला आपण शॉर्टमध्ये याही पद्धतीमध्ये घेऊ शकतो. बघा गुणाकार भागाकार ह्या कॉमनही सोडवता येतात म्हणजे या पद्धतीमध्ये कसं ज्या अगोदरच घेतलेल्या आहेत आपण बघा कसे 35 आणि गुणिला 4 भागीला येतात बघा
7 समोर अधिक 5 वजा 4 मग 7 1 7 कटले 7 वजा 35 मग राहतात 5 गुणिले 4 अधिक समोरील 5 वजा 4 मग आता फक्त गुणाकार करूया 4 गुणिले 5 4 पंच 20 समोर राहतात अधिक 5 वजा 4 मग 20 अधिक 5 25 25 वजा 4 आणि 25 वजा 4 बरोबर उत्तर सांगता येते बघा 21 फक्त काय करावं लागेल बघा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करावा लागेल तुम्ही जेवढा सराव करा तेवढा तुमचा स्पीड आणि अचूकता वाढेल त्यासाठी तुम्हाला सराव असणं महत्त्वाचं आहे नेक्स्ट मध्ये बघा 5 अधिक 4 अधिक 65 भागिले 13 वजा 10 सर्वप्रथम सोडूया फक्त भागाकार बाकी मांडून घेऊ बघा 5 अधिक 4 अधिक 1 पर्यंत मांडून घेऊ तर 65 भागिले 13 65 येईपर्यंत 13चा टेबल म्हणजे 13 5 65 समोर आहे बघा वजा 10 आता धन संख्यांची बेरीज करूया 5 अधिक 4 9 9 अधिक 5 14 आणि समोर वजा 10 14 वजा 10 बरोबर उत्तर येते बघा 4 मग उत्तर सांगता येते या ठिकाणी 4 नेक्स्ट मध्ये घेऊयात 52 भागिले 13 गुणिले 5 अधिक 5 वजा 5 आता या ठिकाणी बघा 52 गुणिले 5 वरती घेऊयात आणि भागिले 13 छेदस्थानी नेऊयात मग समोर येते बघा अधिक 5 वजा 5 मग सुरुवातीला गुणाकार भागाकार सोडून घ्या 13 1 13 13 चुके 52 मग राहतात बघा 4 गुणिले 5 अधिक 5 वजा 5 मग समोर लिहूयात फक्त इथं समोर घेऊयात बरोबर आहे बघा 4 गुणिले 5 20 त्यानंतर अधिक 5 वजा 5 मग अधिक 5 वजा 5 कटले राहतात फक्त 20 म्हणजे उत्तर सांगता येते बघा या ठिकाणी 20 नेक्स्ट घेऊया बघा या व्हिडिओ पॉज करून लेक्चर पॉज करून संपूर्ण उदाहरणे सोडवा नोटबुकमध्ये लिहा नेक्स्ट मध्ये घेऊयात बघा 5 अधिक 4 वजा 5 अधिक 6 आता या ठिकाणी बघा काय सांगता येते या 5 पूर्वी चिन्ह नाही म्हणजे कोणता आहे अधिक मग अधिक 5 वजा 5 कटले मग काय राहते बघा तर 4 अधिक मध्ये अधिक 6 आणि वजा 7 मग 4 अधिक 6 10 वजा 7 मग 10 मधून 7 गेले खाली उत्तर येते बघा 3 चला नेक्स्ट मध्ये घेऊया बघा मग आता तुम्हाला सांगितलं सुरुवात आपण फक्त बेरीज घेतले नंतर वजाबाकी घेतली नंतर बेरीज वजाबाकी कॉमन घेतली आता करूया बघा बेरीज वजाबाकी कॉमन नंतर फक्त गुणाकार भागाकार आणि नंतर घेतले ते गुणाकार भागाकार कॉमन आता त्यामध्ये कंसाचा वापर करूया जर कंस दिलेला असेल तर सर्वप्रथम कंस सोडवावा नंतर गुणाकार भागाकार नंतर बेरीज वजाबाकी मग सर्वप्रथम या ठिकाणी सांगता येते कंसामध्ये 20 अधिक 5 भागिले 5 अधिक 10 सर्वप्रथम कंस सोडूया मग 20 अधिक 5 25 भागिले 5 अधिक 10 आता सोडूया फक्त भागाकार अधिक 25 भागिले 5 म्हणजे 5 5 25 25 येईपर्यंत 5चा टेबल 5 5 25 भागिले 5 अधिक 10 5 अधिक 10 15 या ठिकाणी लिहूया उत्तर सांगता येते आपल्याला 15 नेक्स्ट मध्ये घेऊया 5 कंसामध्ये 6 अधिक 5 वजा 6 आता 5 आणि कंस यांच्यामध्ये चिन्ह नाही आहे ज्यावेळी त्यांच्यामध्ये चिन्ह नसेल तर या ठिकाणी चिन्ह समजावं याचे असते बघा गुणीला थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी
बघा जर या पद्धतीमध्ये असेल 6 कंसात 5 म्हणजे तर कंसाच्या आणि 6च्या शेजारी चिन्ह नाही म्हणजे असं घ्यावे म्हणजे गुणाकाराचे चिन्ह म्हणजे 6 पंच 30. जर तुम्हाला असं असेल 5 कंसामध्ये 4 बघा म्हणजेच 5 आणि कंस ह्यांच्यामध्ये चिन्ह नाही म्हणजेच गुणाकाराचे घ्यावे 4 मग 5 चौक 20. नेक्स्ट मध्ये सांगता येते कंसामध्ये 3 आणि समोर 2 बघा 2 आणि कंस यांच्यामध्ये चिन्ह नाही म्हणजेच कोणते घ्यावे गुणाकाराचे मग 3 2 6. मग तोच फॉर्म्युला इथं बघा 5 आणि कंस यांच्यामध्ये चिन्ह नाही आहे म्हणून कोणतं घ्यावयाचं गुणाकाराचं चिन्ह कंस निघाला तर समोर आहे अधिक 5 वजा 6. आता सर्वप्रथम सोडवूया गुणाकार मग 5 गुणिले 6 30 समोर अधिक 5 आणि वजा 6. आता 30 अधिक 5 35 वजा 6 35 वजा 6 बरोबर सांगता येतात 29. मग 29 लिहूया. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा 6 कंसामध्ये 6 7 कंसाच्या बाहेर 7 अधिक 8 वजा 10. मग पहिल्यांदा बघितलं त्याचप्रमाणे कंस आणि 7 यांच्यामध्ये चिन्ह नाही म्हणजे 6 संख्या लिहिली पण कंस आणि 7 यांच्यामध्ये चिन्ह नाही म्हणजे गुणिला 7 समोर अधिक 8 वजा 10. म्हणजे सर्वप्रथम आपण कंस काढून टाकला. मग सुरुवातीला सोडूया गुणाकार 6 गुणिला 7 42 अधिक 8 वजा 10. 42 अधिक 8 50 वजा 10. 50 वजा 10 बरोबर उत्तर सांगता येते बघा 40. लिहून घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल 5 अधिक कंसामध्ये 40 अधिक 5 भागिले 9 अधिक 5. आता दिलेल्या उदाहरणामध्ये कंस आहे मग सर्वप्रथम फक्त कंस सोडूया बाकी चिन्हासह सेम जसे आहे तसे. मग बघा 5 अधिक 40 अधिक 5 45 भागिला 9 अधिक 5. सुरुवातीला फक्त कंस सोडवा. आता फक्त भागाकार सोडूया बाकी सेम 5 अधिक आता 45 भागिला 9 45 येईपर्यंत 9चा टेबल 9 मापाचे 45 म्हणजे भाग गेला 5चा समोरील अधिक 5 जसे आहेत तसे. आणि आता तुम्हाला माहितीच आहे 5 अधिक 5 10 अधिक 5 15. इथं लिहूया. नेक्स्ट एक्झाम्पल 17 अधिक कंसामध्ये 17 अधिक 5 अधिक 3 कंस पूर्ण भागिला 5 वजा 5. मग सर्वप्रथम कंस आहे म्हणून सोडूया. सर्वप्रथम कंस सोडूया बाकी जसे आहे तसे 17 अधिक आता कंस 17 अधिक 5 22 अधिक 3 25 म्हणजे कंस उत्तराला बघा आपल्याला सोडवल्यानंतर 25 समोरील भागिला 5 आणि समोर वजा 5. आता फक्त भागाकार करूया. मग 17 अधिक 25 भागिला 5 25 येईपर्यंत 5चा टेबल मग 5 5 25 भाग गेला 5चा समोरील 5 जसे आहेत तसे. आता अधिक 5 वजा 5 कटले राहतात फक्त 17 मग उत्तर येते बघा 17. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 45 भागिला 15 गुणिला 5 अधिक 5 वजा 3. मग आता गुणिला भागिला च्या क्रिया अधिक करूया. मग काय तर आपण पहिले घेतले त्याच पद्धतीत 45 5 पूर्वी गुणिला चिन्ह आहे म्हणून अंशस्थानी गुणाकारा 15 पूर्वी भागिला चिन्ह आहे म्हणून छेदस्थानी भागाकारा समोरील अधिक 5 वजा 3. 15 1 15 15 3 45. मग समोर घेऊया राहते बघा 3 गुणिला 5 3 गुणिला 5
समोर आहे +5, समोर -3. मग सर्वप्रथम गुणाकार 3×5 15, समोरील +5 जसे आहे तसे, -3 जसे आहे तसे. आता करूया बेरीज. 15 + 5 20 आणि समोर -3. 20 - 3 बरोबर सांगता येतात बघा 17. म्हणजे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे बघा 17. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. ह्यातील प्रत्येक उदाहरण समजल्यानंतरही तुम्ही स्वतः नोटबुकमध्ये सोडून घ्या, म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता. 17 + 5 - 5. म्हणजे 17 मध्ये सुरुवातीला 5 मिळवले, नंतर वजा केले. थोडक्यात +5 - 5 कटले, राहतात फक्त 17. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 12 + 6 - 5 - 6 + 5. या पण ठिकाणी बघा +6 - 6 कटले, -5 + 5 कटले, फक्त राहतात बघा 12. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 12 - 7 + 5 + 7 - 5. आणि एवढे सोपे उदाहरणं तुम्हाला परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. फक्त तुमच्या बेसिक संकल्पना क्लिअर होणं महत्त्वाचे असतात. बघा आता 7 + 7 कटले, +5 - 5 कटले, उत्तर राहते फक्त बघा 12. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 7 + 15 या ठिकाणी आहे बघा -5 + 5. 7 + 15 - 7 + 5 - 5. बरोबर आहे. मग या ठिकाणी या 7 पूर्वी चिन्ह नाही, म्हणजे अधिक आहे. मग +7 - 7 कटले, +5 - 5 कटले, म्हणजे उत्तर राहते फक्त 15. आणि हे तुम्हाला शिकवतोय म्हणून तरी मला 2-3 सेकंद वेळ लागतोय. एकदा तुमची परफेक्ट जर झाल्या बेसिक संकल्पना, तर तुम्ही सरळ उत्तर लिहिणार ना, सरळ काटणार तिथल्या तिथं. बरोबर आहे. फक्त संकल्पना महत्त्वाच्या. बघा आता काय सांगता येते. 9 + 17 - 8 - 9 + 5 + 8. 9 पूर्वी चिन्ह नाही, म्हणजेच अधिक. मग +9 - 9 कटले, -8 + 8 कटले, मग राहतात फक्त 17 + 5. 17 + 5 म्हणजेच 22. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 24 + 52 - 20 - 4 + 8. आता 24 पूर्वी चिन्ह नाही, म्हणजे +24. आणि मग -20 - 4 म्हणजे -24. म्हणजे +24 - 20 - 4 म्हणजे -24 कटले, मग राहतात फक्त बघा 52 + 8. 52 + 8 म्हणजे उत्तर सांगता येते बघा 60. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा 5 × 4 / 4. पण पहिल्यांदा सांगितलं तसं शॉर्टमध्ये. बघा काय करूया. 5 × 4 गुणिला म्हणून अंशस्थानी गुणाकारात, /4 छेदस्थानी भागाकारात. मग 4 × 1 = 4 कटले, राहतात फक्त 5. नेक्स्ट एक्झाम्पल 25 × 5 / 25. बघा मग कसं. 5 पूर्वी गुणिला चिन्ह आहे म्हणून गुणाकारात, 25 पूर्वी भागिला चिन्ह आहे म्हणून भागाकारात. मग काय सांगता येते बघा. 25 × 5 आणि भागिला 25. 25 25 कटले, राहतात फक्त 5. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 45 / 9 गुणिला 9. मग या 9 पूर्वी भागिला चिन्ह आहे म्हणून त्याला छेदस्थानी भागाकारात घेऊया. 9 पूर्वी गुणिला चिन्ह आहे म्हणून अंशस्थानी गुणाकारात घेऊया. म्हणजेच बघा 45 गुणिला 9 आणि भागिला छेदस्थानी 9. 9 × 1 = 9, 9 × 1 = 9 कटले, राहतात फक्त बघा 45. नेक्स्ट एक्झाम्पल
बघा 60 गुणिला 12 भागीला 12. मग काय सांगतात ते बघा 60 गुणिला 12 आणि भागीला 12. 12 एके 12, 12 एके 12 कटले, राहतात फक्त 60. नेक्स्ट 12 अधिक 63 गुणिला 9 भागीला 9. मग एवढी क्रिया करूयात सुरुवातीला. मग सुरुवातीला 12